हे मला असं वाटतं सरकारला सांगावं तर लागेलच निश्चित. एक महिना होत आला, प्राथमिक अहवाल सुद्धा सादर झाला. अजून सादर झालं नाही. तर त्याच्यामुळेच काय होतं आहे की त्या असल्या सर्व गोष्टींमुळे संशयाची भूतं नाचवली जात आहेत किंवा नाचत आहेत. आणि मग प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये जे शंका या ज्या निर्माण होत आहेत त्या सगळ्या ह्याच गोष्टीमुळे होत आहेत. ठीक आहे. मी तेच बोलतोय ना, मला असं वाटतं 3 ठिकाणी त्यांनी केलं प्रयत्न, 3 ठिकाणी प्रयत्न केला आणि 3ही ठिकाणी जर समजा नकार दिला जात असेल तर मला असं वाटतं की त्या काय शासकीय ती जी काही यंत्रणा आहे त्या यंत्रणेवरती दबाव आहे. आणि त्यातल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गोष्टींबद्दल सुनेत्रा वहिनी बोलल्या पाहिजे. मुख्यमंत्री तर बोललेच पाहिजे, पण सुनेत्रा वहिनी देखील बोलल्या पाहिजे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून सीबीआय चौकशीची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी निवेदन करताना हे सांगितलं विधानसभेत सीबीआय चौकशीची मागणी करतो. सीबीआय चौकशा वगैरे त्या सगळ्या होत राहतील. एक FIR आहे ना फक्त, त्या FIRला सरकार का घाबरतं? रोहित पवारांनी मांडलेले मुद्दे तुम्हाला ते मी ऐकले होते ना, त्यांची ज्यावेळेला प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यावेळेला ते आपण मुद्दे मांडले होते, मी सांगितले होते, मी ऐकले होते. टेक्निकल मला असं वाटतं ते बोलू शकतात जास्त. ठीक आहे. तर हा विषय अधिवेशनात मांडावा अशी मागणी आता राज ठाकरेंनी केलेली आहे. अजितदादांचा हा अपघात धुक्याने की धोक्याने असा संशय त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.